डन. तर आपण आपल्या आजच्या विषयाकडे जाणार आहोत. आजचा आपला जो विषय आहे तो आहे माय अमेझिंग बायबल. ठीक आहे. आणि हा विषय आपल्याला शिकवण्यासाठी आज आपल्यामध्ये पास्टर क्लेपा आहेत. ते आपल्याला हा विषय शिकवणार आहेत आणि किती सोपं करून आणि किती व्यवस्थित आणि हळूहळू तुम्हाला शिकवता येईल हे सगळेच शिक्षक प्रयत्न करत आहेत. आणि पास्टर क्लेपा आवळे इथून पुढची जी वेळ आहे ते मी त्यांच्या हाती देत आहेत. ते आपल्याला माय अमेझिंग बायबल हा विषय शिकवणार आहेत. तर लक्ष देऊन ऐका, समजण्यासाठी ऐका, फक्त ऐकायचं म्हणून ऐकू नका. तो विषय तुम्हाला समजायला हवाय, तो विषय तुम्हाला कळायला हवाय. ओके, डन. ओव्हर टू यू पास्टर क्लेपा. येस, एक मिनिट. हा, तुम्ही अजून दिसत नाही आता आम्हाला. दिसत नाही? असं कसं काय? आता दिसतो का? आलो का मी? हा, आता आला. गायब झालो. अरे काय करावं. नाही, आता ओके, आला. आता दिसतोय का? एक मिनिट. पहिला मी येतो. हो, दिसतंय. बोलतो आणि मग जातो. ओके, हाय एव्हरीवन. ऍट लास्ट मी आलो तुमच्या समोर ना. खूप दिवस झालं माग होतो. आज फर्स्ट टाइम तुमच्या समोर आलो बघा मी. ओके, तर लेकरांनो, आज आपण देवबापाच्या वचनातून शिकणार आहोत आणि आज आपल्या QBSचा 5th डे आहे. आणि तुम्ही खूप छान छान गोष्टी शिकलेल्या आहात. इथं जे देवबापाचे सेवक आले आणि त्यांनी तुम्हाला खूप सुंदर रीतीनं समजावून सांगितलं. तुम्हाला माहित आहे का की आपण हे जे काही शिकत आहे ना, हे शिकण्यासाठी म्हणजे खूप पास्टर अंकल आहेत आणि त्यांना शिकवत असतात. जे आपल्याकडे येऊन गेले ना, ते सगळे पास्टर अंकल लोकांना शिकवतात हे विषय. आणि मग त्यांना पण अवघड जातं. तुम्हाला एकदम छोट्या ह्याच्यामध्ये लहान लेकरांना कसं समजावून सांगायचं आणि आम्ही कोणत्या स्लाइड्स तयार करू, त्यांना कसं समजावून सांगू, हे सगळं करण्यासाठी त्यांना पण खूप त्रास होतो. मला पण खूप त्रास होणार आहे की कधी ना हे डॉक्ट्रिनल इश्यू असतात, डॉक्ट्रिनल पॉइंट्स असतात, ह्याच्यामध्ये सिद्धांत असतात. आणि आमचं एक दृष्टिकोन आहे की तुम्हा सगळ्यांना हे जे आपण जे ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ती विश्वासणारे आहोत ना, हे आपलं मूळ कशावर आहे, आपण कशावर स्टँड करतो, हे समजणं फार गरजेचं आहे. नाहीतर ना, माझे मम्मी पप्पा ख्रिश्चन आहेत म्हणून मी पण ख्रिश्चन आहे म्हणून मला येशूची स्टोरी माहित असायला पाहिजे, म्हणजे असं नको आहे. तर आपल्याला काय हवं आहे की मी ख्रिस्ती का आहे, मी ख्रिश्चन का आहे, मी या जगामध्ये का राहत आहे, माझा उद्देश काय आहे, म्हणजे हे सगळं मला कळणं आता या क्षणाला आवश्यक आहे. म्हणजे आपण जसं मोठं होऊ, आपण अधिक जास्त देवबापाच्या वचनामध्ये दृढ राहू. आपण घाबरणार नाही कोणत्याही येणाऱ्या गोष्टीला, कोणत्याही परिस्थितीला. तर देवबापाच्या वचनामध्ये आपण अधिक दृढ राहून अधिक देवाचं गौरव कसं करता येईल, हा आपला काय असणार आहे, प्रयत्न असणार आहे. म्हणून हे QBS तुमच्या सगळ्यांसाठी ऑर्गनाइज केलं की तुम्ही असे सगळ्यांनी एकत्र यावं आणि देवाचं वचन शिकावं, ऐकावं, हा आमचा दृष्टिकोन होता. ठीक आहे. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही सगळ्यांनी ना एकदम गुड बॉय अँड गुड गर्ल्स सारखं ना छानपैकी देवबापाचं वचन आतापर्यंत शिकलेलं आहात. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहे, आजचा आपला जो विषय आहे ना, त्या विषयाकडे आपण जाणार आहे. माझा तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल असं मला वाटतं. ओके, ठीक आहे. आता आपण काय करूया, वन बाय वन आपण आजच्या विषयाकडे जाऊया. ठीक आहे. तुम्ही माय अमेझिंग रेस ही हा जो विषय आहे, या विषयाच्या खाली अनेक दुसरे विषय. माय अमेझिंग गॉड या रेस मध्ये आपल्या संगती कोण आहे, आपल्या संगती देव आहे, आपल्या संगती प्रभू येशू ख्रिस्त आहे, माय अमेझिंग जीसस क्राइस्ट, नंतर माय अमेझिंग होली स्पिरिट, नंतर माय अमेझिंग चर्च, आणि आता आपण आपल्या 5th विषयात जाणार आहोत, माय अमेझिंग बायबल.
ठीक आहे. आणि ह्या बायबलकडे आता आपण जाणार आहोत की हाऊ वंडरफुल इट इज. ठीक आहे. आणि ते पाहत असताना त्या अगोदर आपल्या या 5th डे कडे बघूया. किती सुंदर रीतीने आपले हे 5 डेज गेलेले आहेत ना. क्वारंटाईन बायबल स्कूल आपलं होतं. माझा अद्भुत देव, माझा अद्भुत येशू ख्रिस्त, माझा अद्भुत पवित्र आत्मा, माझी अद्भुत मंडळी, आणि आता माझं अद्भुत पवित्र शास्त्र आपण शिकणार आहोत. आपल्या ह्या रेसमध्ये आपल्या संगती जर कोण आहे तर ह्या ज्या गोष्टी देवापानं दिलेल्या आहेत त्या त्याच्या गौरवासाठी आहेत. देव बाप आपल्याला इतकं प्रेम करतो की या रेसमध्ये तो आपल्याला एकटं सोडत नाही. तो आपल्या संगती सदैव असतो आणि ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व या धावेमध्ये, या रेसमध्ये आपल्या बरोबर आहेत. तर ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. माय अमेझिंग रेस, माझी अद्भुत धाव. जो रनर आहे ना तो रनर जो करतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन एकच आहे की कशी तरी करून मी ही जी धाव आहे ना ही धाव मी पूर्ण करावी. मला ही धाव कशीही करून पूर्ण करायची आहे. त्यासाठी तो काय करत आहे, धावत आहे. आपल्या रेसमध्ये तो पूर्णपणे एकाग्र रीतीनं धावत आहे. तो त्याची ट्रॅक चेंज नाही करत, तो त्याचा फोकस चेंज नाही करत. त्याला हे माहित आहे की माझी जी काही तयारी आहे ती ही धाव जी रेस आहे ती मला पूर्ण करायची आहे. माझा फोकस एकदम समोर आहे आणि तो त्या दिशेनं काय करत आहे, आपली रेस, आपली धाव धावत आहे. आणि ही झाली जगातली रेस. तुम्हाला माहित आहे का, जो ऍथलीट असतो, तुम्हाला माहित आहे मी पण ना ऍथलीट होतो बरं का. मी खूप छान रीतीनं क्रिकेट खेळायचो आणि वेगवेगळ्या टीम्स कडून क्रिकेट खेळायचो आणि त्यासाठी माझी जी तयारी असायची तयारी फार जबरदस्त असायची. तुम्हाला माहित आहे जे ऍथलीट असतात ते ऍथलीट स्वतःची जी तयारी आहे ती तयारी फार जबरदस्त रीतीने करतात आणि ही तयारी करत असताना त्यांना माहित आहे की सर्व गोष्टींतून जर कोणती बाहेर येणारी गोष्ट आहे, मी माझं जे काही व्यायाम करत आहे, मी जे काही जेवत आहे, मी जे काही एक्सरसाइज माझे करत आहे माझ्या शर्यतीच्या रिलेटेड, मी जी काही प्रॅक्टिस करत आहे त्यातून जे बाहेर येणार आहे ते या रेसमध्ये मला कारणीभूत ठरणार आहे. तुम्हाला माहित आहे की ईच अँड एव्हरीवन या जगामध्ये, तुम्ही आजूबाजूला तुमच्या बहिणीकडे पहा, तुमच्या भावाकडे पहा, तुम्ही आता या क्यूबीएसच्या ग्रुपवर बघा, जे जे तुमच्या आजूबाजूला दिसतात, मी बघा, माझ्याकडे बघा, जे जे तुम्हाला दिसत आहेत ना ते सर्वजण या धावेमध्ये आहेत. कोणीही या धावेमधून वेगळा नाही. तो असं नाही म्हणत नाही बरं का मी या धावेमध्ये नाही. ईच अँड एव्हरी पर्सन. तुम्हाला माहिती आहे पवित्र शास्त्रामध्ये हे बोलण्यात आलेलं आहे की धाव जी आहे ती फार महत्वपूर्ण आहे. प्रत्येक जण धावत आहे. प्रत्येक जणाला धावत असताना माहित असायला पाहिजे की मी कोणती धाव धावत आहे, मी कोणत्या रेस मध्ये आहे हे त्याला माहित असणं गरजेचं आहे. पण तुम्हाला अजून एक गोष्ट माहित असायला पाहिजे की ही जी धाव आहे ही धाव किंवा ही रेस कोण करू शकतं. अ लेझी पर्सन कॅनॉट विन द रेस. जो आळशी असतो ना, जो लेझी असतो, तो या रेसमध्ये येऊ शकत नाही आणि तो ही रेस जिंकू शकत नाही. ठीक आहे. आळशी व्यक्ती, लेझी मॅन, ही रेस कधीही जिंकू शकत नाही. या रेसमध्ये तो कधीही धावू शकत नाही. तो डिस्क्वालिफाय आहे, पहिलाच डिस्क्वालिफाय, कारण त्या रेसचा सहभागी पण तो करू शकत नाही. माझा हा विश्वास आहे बघा, तुम्ही 5th डे ला आज आहात, तुम्ही स्टार्ट टू एंड सगळं ऐकत आहात. अनेक जण या ग्रुपमध्ये येत असतील, अनेक जण या ग्रुपमधून जात असतील, अनेक जण 1st डे केला असेल, कोणी 2nd डे केला असेल, कोणी 3rd डे केला असेल. दोज हु आर हिअर फॉर 5 डेज, तुम्ही जे 5 डेज या ठिकाणी आहात, माझा विश्वास आहे की तुम्ही सगळेजण या रेस मध्ये सहभागी आहात. एव्हरीवन इज रनिंग. प्रत्येक जण एक फोकस ठेवून पळत आहे, फोकस ठेवून धावत आहे. पण जे कोणी आळशी आहे त्या रेसमध्ये ते हे जिंकू शकत नाही. बघा, आळशी लोकांची जी कॅरेक्टर्स असतात ते कसे असतात, सोफ्यावर बसणं, टीव्ही बघत बसणं, कोण मोबाईल बघत आहे. आता या ठिकाणी एक मुलगा फक्त स्टोरीचं बुक वाचत आहे, कोण आहे तो एकदम लेट उठत आहे, त्याला काहीच घेणं देणं नाहीये, कोण आहे तो नुसता झोपा काढत आहे, कोण आहे तो नुसता समोर टीव्ही ठेवला आणि टीव्हीकडे बघत आहे, त्याला बाकीच्या गोष्टींशी काहीच घेणं देणं नाही. लेझी व्यक्ती जो आहे, जो आळशी आहे, तो रेस कधीच जिंकू शकत नाही, तो या रेसमध्ये येऊ शकत नाही. आणि त्यामुळे ही रेस जी आहे ही लेझी लोकांसाठी नाही. तर कोण आहे मग ही रेसमध्ये कोण धावू शकतं? जे ऍक्टिव्ह आहेत, जे पूर्णपणे फोकस्ड आहेत, त्यांना माहित आहे की आम्ही ह्या रेसमध्ये आहोत आणि या रेसमध्ये आम्हाला ठेवण्यात आलेलं आहे, आम्हाला ह्या रेसमध्ये पुढे जायचं आहे. ज्यांना ते ज्ञान, ती बुद्धी, ते चातुर्य देण्यात आले तेच आहेत. पण जे लोक अशी आहेत की ज्यांना ह्या जगात ठेवलेलं आहे
पण त्यांना त्याशी काहीच घेणं देणं नाही. मी माझं मला मस्तपैकी आहे, मला कोणीच डिस्टर्ब करायचं नाही, मी माझं बघतो, मी झोपा काढतो, मी टीव्ही बघतो, मी मोबाईल बघतो, मी अमुक करतो. या गोष्टींमध्ये जो कोणी समाविष्ट आहे आणि त्याच गोष्टींमध्ये आहे त्याला या रेसची, या ख्रिस्ती धावेशी काहीच घेणं देणं. जर तुमच्यामध्ये कोणी आहे ना, तुम्ही स्वतःला चेक करा की तुम्ही लेझी आहात का, तुम्ही आळशी आहात का, तुम्ही काय करत आहात, तुम्ही तुमचा वेळ कुठं घालवत आहात, तुम्ही ह्या फुल धावेमध्ये आहात, तुम्ही ह्या रेसमध्ये आहात. आणि यू हॅव टू बी सो ऍक्टिव्ह. तुम्ही पहा, जो ऍथलीट असतो तो ऍथलीट काय करत असतो, तो एकदम फोकस असतो. त्याला माहित असतं की त्याला काय करायचं आहे, त्याला माहित असतं की ह्या धावेमध्ये मला जिंकायचं आहे. आणि त्यासाठी तो प्रत्येक प्रकारचे एक्सरसाइज, प्रत्येक प्रकारचे प्लॅन्स करतो, योजना करतो. कारण काय, या धावेमध्ये त्याला पुढे यायचंय, पहिलं यायचं आणि ही धाव त्याला धावायची. आणि त्यामुळे जो आळशी असतो तो ह्या रेस काही घेणं देणं नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिला चेक करा, स्वतःला तपासा की काय मी लेझी आहे, काय माझं कॅरेक्टर आहे, मी माझा वेळ कुठं घालवतोय. मी माझा वेळ मोबाईल मध्ये घालवतो, मी माझा वेळ टीव्ही मध्ये घालवतो, मी माझा वेळ नुसतं खेळण्यामध्ये घालवतो. माझ्या वेळेचा माझा फोकस काय आहे, मी कशामध्ये माझा वेळ घालवत आहे, माझी धाव जी आहे ती धाव मला समजलेली आहे का, मी त्या धावेमध्ये धावण्यासाठी तयार आहे का, मी तसं स्वतःला तयार करत आहे का, हे सगळ्यात पहिला समजून घ्या. कारण मी तुम्हाला सांगतो लेकरांनो, बघा, कोणीही आपले मम्मी पप्पा जर आजूबाजूला असतील ना, त्या मम्मी पप्पांकडे जरासं फिरून बघा, त्यांना म्हणा की काय इथं मी असं बाय ऍक्सिडेंटच तुमच्या पोटी जन्माला आलोय का देव बापाचा माझ्याविषयी काही उद्देश आहे. मला येशू ख्रिस्त लहानपणापासून मिळालंय. मी संडे स्कूलला जातो, येशू विषय ऐकतो, मी QBS ला येतो, येशू विषय ऐकतो. मी असंच ऐकत आहे का? नाही हा लेकरांनो, इफिस्कारास पत्रामध्ये संत पौल असं म्हणतो, नाही, तुम्ही जन्मण्यापूर्वी देवबापाने तुमची निवड केलेली आहे. तुम्ही ज्या घरामध्ये आहात, तुम्ही ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले आहात, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ईच अँड एव्हरीवन हॅज कॉल्ड. प्रत्येकाला निवडून वेगळं केलंय, बोलवण्यात आलंय, या रेससाठी वेगळं केलेलं आहे. तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहात. वी आर इन द रेस. ठीक आहे, आपण लेझी नाहीये असायला पाहिजे, आपण आळशी नसायला पाहिजे, हे समजून घ्या. वी आर इन द रेस. आपण या धावेचे भाग आहोत, आपण या धावेपासून वेगळं होऊ नाही शकत. त्यामुळं हे जे लेझी कॅरेक्टर्स आहेत ना, हे ह्या धावेचा भाग असू शकत नाहीत. धावेचा भाग कोण असू शकतं, जे पूर्णपणे स्वतःला देवाला समर्पित केलेले आहेत आणि ते असे म्हणतात की नाही, आम्ही लेझी नाहीये, आम्हाला माहिती आहे की आमची धाव कोणती आहे. तर आता आपण पुढे जाणार आहोत बरं का. आणि या धावेमध्ये ह्या लेझी लोकांचं काहीच काम नाहीये, ह्या आळशी लोकांचं काहीच काम नाहीये. मग आता काम कुणाचं आहे, तर बघा, जे ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह कोण आहे बघा बरं. जर असं आपण पवित्र शास्त्रात चेक केलं ना, तर आपल्याला ऍक्टिव्ह माणसं दिसतात. आता बघा, सगळ्यात पहिला या ठिकाणी जो सगळ्यात ऍक्टिव्ह मला सदैव बायबलमध्ये वाटतं की वन ऑफ द बेस्ट ऍक्टिव्ह मॅन इन द बायबल, ठीक आहे, प्रभू येशू ख्रिस्तानंतर, दॅट इज सेंट पॉल. ज्यानं बायबल मधली बघा 13 पुस्तकं लिहिली. आपल्या बायबल मधली 13 पुस्तकं या संत पॉलाने लिहिली. तो एकदम जबरदस्त ऍक्टिव्ह, देवबापासाठी काय करू आणि काय नको असं त्याला सदैव वाटायचं. एवढा संत पॉल ऍक्टिव्ह होता. आता हा संत पॉल तिमथी जो आहे ना, या तिमथ्याला धावेविषयी बोलतो, रेस विषयी बोलतो. तो म्हणतो, तिमथ्या मला तुला काहीतरी सांगायचं रेस विषयी. तुम्हाला माहित आहे का, तुम्ही ऐकलंय का कधी की तो तिमथ्याला म्हणतो, तिमथ्या मला तुला रेस विषयी काहीतरी सांगायचं आहे, मला तुला धावेविषयी काहीतरी सांगायचं. आणि तो काय म्हणत आहे बघा, हा तिमथी आहे, हा तिमथी दिसतो का, तिमथी आणि हा संत पॉल. आणि हा काय करतो, तो असं म्हणतो, जे सुयुद्ध ते मी केलंय. आपल्या पॅम्पलेट वरच एक वचन आहे बघा, जे सुयुद्ध ते मी केलेलं आहे आणि धाव संपवलेली आहे, मी माझी रेस कंप्लीट केलेली आहे. हा वंडरफुल इट इज ना. तो काय म्हणतोय बघा, तो असं म्हणतो, जे सुयुद्ध ते मी केलं आहे आणि आपली धाव संपवलेली आहे आणि या धावेमध्ये काय केलाय, विश्वास राखलाय. आता लेकरांनो, आपण पुढे जात असताना हे अजिबात विसरायचं नाही. तुमचं जे डोकं आहे ना, या डोक्यामध्ये एकदम फिट करून घ्या. ही जी रेस आहे, ही जी धाव आहे, जी तुम्ही फर्स्ट डे पासून ऐकता, या धावेमध्ये देवबाप आपल्या बरोबर आहे, या धावेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे, या धावेमध्ये पवित्र आत्मा बरोबर आहे, या धावेमध्ये चर्च मंडळी आपल्या संगती आहे. हे कधी विसरू नका. हे काय साधी सुधी नाही बरं का. या ठिकाणी म्हटले, ह्या धावेची तयारी आहे ना, ही साधी सुधी नाहीये. इट इज अ वॉर. हे सुयुद्ध आहे.
आणि संत पॉल म्हणतो, मी तुला सांगतो तिमोथ्या एकदम यंग होता, यंग बॉय. आणि यंग बॉयला हा तिमोथ्याला काय म्हणतो माहितीये का, तिमोथ्या मला तुला सांगू दे की जे सुयुद्ध ते मी केलेलं आहे आणि आपली धाव कंप्लीट केलंय, मी माझी रेस कंप्लीट केलेली आहे. आणि आता ही रेस जी आहे ना, या रेस संदर्भात मला तुला सांगायचं आहे की पहा, मी माझी धाव पूर्ण केलेली आहे. आणि ही धाव काय साधी सुधी नव्हती, हे सुयुद्ध होतं. इट्स अ फाईट. ही फाईट होती कशाची बरं? ही आध्यात्मिक फाईट होती, ही माझ्या शरीराशी फाईट होती, ही माझ्या देहाशी फाईट होती. मी फाईट केली आहे. माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा, माझी स्वप्न, मला जे करायचं होतं, मला जे वाटत होतं वगैरे, हे सगळं बाजूला ठेवलं आणि माझा फोकस जो आहे तो फक्त देवबाप केला. आणि हे सगळं युद्ध जे आहे, सुयुद्ध, ते मी लढलं. समोर धाव जी आहे ती धाव संपवलेली आहे. आता तिमोथ्या मी तुला सांगत आहे, लक्ष दे. तो बघा, तुमच्याकडे जर ना तुमचं बायबल असेल ना, जे बायबल आज आपण शिकणार आहे, ते बायबल हातात घ्या. त्या बायबल मध्ये पहिलं तिमोथ्य पत्र आहे, दुसरं तिमोथ्य पत्र आहे. आणि हे जे संत पॉल बोलत आहे ते दुसऱ्या पत्रात बोलत आहे. दुसऱ्या पत्रामध्ये संत पॉल तिमोथ्याला सांगतो की तिमोथ्या बघ, सुयुद्ध मी केलं, धाव संपवलेली आहे आणि या धावेमध्ये विश्वास टाकलेला आहे. ही धाव काय साधी सुधी नव्हती, विश्वास धरून मी काय केली, धाव काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. आणि मग ह्याच तिमोथ्याला तो पहिल्या पत्रामध्ये म्हणतो, तिमोथ्या सुयुद्ध कर. तुम्हाला माहिती तो काय म्हणतो? तो म्हणतो, त्या धावेत आहेस, आता तू सुयुद्ध कर. म्हणजे हे वंडरफुल आहे ना. तो म्हणतो, मी धाव पूर्ण केली आहे, आता तू धाव पूर्ण कर. लेकरांनो, आपल्या प्रत्येकावर ही जबाबदारी आहे की ज्या धावेमध्ये तुम्ही आणि मी आहोत, ही साधी सुधी धाव नाहीये. वी नीड टू बी व्हेरी 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 सिरियस अबाउट इट. ठीक आहे? तुमचं वय किती पण असेल, तुम्ही 3 वर्षाचे आहात, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, तिथून पुढे 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 100 पर्यंत. म्हणजे वय वर्ष 3 पासून ते तुम्ही या ठिकाणी जर आहात आणि 100 वर्षाच्या आहात, यू ऑल आर इन द रेस. तुम्ही प्रत्येक जण ह्या रेसमध्ये आहात आणि तुम्ही हलक्यात घेऊ नाही शकत. कारण ही रेस जी आहे ही साधी नाहीये, ही युद्ध आहे, हे वॉर आहे. आणि वी आर इन द वॉर. ठीक आहे? आणि साध्या सुध्या वॉर नाहीये, हे वॉर आहे आपल्या देहासंगती, आपल्या शरीरासंगती. आणि म्हणून आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया आणि बघूया की याच्यामध्ये माय अमेझिंग बायबल मला कसं साथ देत आहे. माय अमेझिंग बायबल मला ह्या रेस मध्ये काय काय गोष्टी समजावून सांगत आहे. माय अमेझिंग बायबल हे का इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, का अद्भुत आहे माझ्यासाठी या रेस मध्ये, मला हे समजणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जाऊया बरं का. समजून घेऊया की हे काय आहे माझं अद्भुत पवित्र शास्त्र, एक्झॅक्टली काय आहे. ह्याच्यामध्ये 66 पुस्तकं आहेत. हे बघा, हे 40 लेखकांनी लिहिलेलं आहे. तरी ते मला असं वाटतं की हे एकाच लेखकाने लिहिलेलं आहे. इतकं अद्भुत कसं काय आहे? कारण त्याचा लेखक जो आहे तो पवित्र आत्मा आहे. आणि पवित्र आत्म्याला प्रेरित असणाऱ्या लोकांनी हे बायबल लिहिलेलं आहे. 40 लेखकांनी लिहिलेले आहे. पवित्र आत्म्यानं अद्भुत रीतीने त्यांना प्रेरणा दिली आणि हे बायबल आपल्या जवळ आहे. हे का आहे, कशाबद्दल आहे, हे तुम्हाला आणि मला ह्या रेसमध्ये, या धावेमध्ये कसं अद्भुत रीतीनं मदत करतं आणि ह्याला आपण का जबाबदार आहोत, हे आपण आजच्या शिक्षणामध्ये बघणार आहे. काळजीपूर्वक बरं का, हे काळजीपूर्वक शिक्षण आहे का, अजिबात हे शिक्षण तुमच्यापासून दूर जाऊ नये. ह्याच्यामध्ये रममान व्हा, कारण हे तुमच्या जीवनासाठी फार आवश्यक आहे. सध्या तुम्ही ज्या वयामध्ये आहात आणि येणार तुमचं पुढचं जीवन, तुमच्या डोक्यामधून अजिबात कधी हे घालवू देऊ नका की पवित्र शास्त्र हे किती महत्वाचं वचन आपल्याला देवबापानं दिलेलं आहे. बरं का, आपण पुढे जाऊया. काय म्हटलेलं आहे बघा, पवित्र शास्त्र म्हणजे बायबल. हे बायबल विषयी काय सांगतं हे तुम्हाला कधी ठाऊक आहे का? तुम्ही कधी ऐकलंय का? बघा, बायबल विषयी काय सांगतं, कारण बायबल विषयी दुसरं अजून कोण काय नाही सांगणार. बायबल हेच सत्य आहे आणि बायबलला प्रूव्ह केलं पाहिजे. पवित्र शास्त्राला प्रूव्ह केलं पाहिजे. दुसरं कोण नाही करू शकत, कारण जगातलं कोणतंही पुस्तक, जगातला कोणीही माणूस पवित्र शास्त्राला प्रूव्ह करू शकणार नाही. कारण ते सगळं थोतांड, सगळं खोटं आहे. काय खरं आहे? फक्त बायबल खरं आहे. ठीक आहे? आपल्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट घालून घ्या की व्हॉट इज ट्रुथ? हिज वर्ड इज ट्रुथ. त्याचं शब्द जो आहे तोच खरा आहे. त्याचं वचन जे आहे तेच सत्य आहे आणि त्याच्या वचनानंच त्याच्या वचनाबद्दल बोलणं गरजेचं आहे.
कारण कोण त्याच्याविषयी साक्ष देईल ना? कोणच नाही देऊ शकत. पवित्र शास्त्राविषयी कोण साक्ष देईल? पवित्र शास्त्रानंच द्यायला पाहिजे. दुसरं कोणी अच्छा ह्यांचं हे जे बायबल आहे ना ते खरं आहे बरं का हो, असं कोणी नाही बोललं पाहिजे. किंवा कोण अमुक तमुक जातं आणि वेद आहेत आणि वेगवेगळे जे काही ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथांमध्ये जाऊन सांगतात अहो आमच्या ग्रंथामध्ये पण येशू ख्रिस्ताविषयी लिहिलंय, अहो त्यांच्या ग्रंथामध्ये पण येशू ख्रिस्ताविषयी लिहिलंय. नाही, आम्हाला कुणाच्या ग्रंथाशी काहीच घेणं देणं नाहीये, कारण आमचं बायबल जे आहे ते परिपूर्ण आहे. आमचं बायबल हे सत्य आहे, ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही लेकरांना. त्यामुळं आता आपल्या बायबलला सांगणं आवश्यक आहे की बायबल तू काय आहेस बाबा, बायबल तू कोण आहेस बाबा, आम्हाला तू सांग. आम्हाला बायबल काहीच माहित नाहीये. आम्हाला बायबलने सांगायला पाहिजे की बायबल काय आहे, बायबल काय म्हणतं बघा बायबल विषयी. ठीक आहे, ते असं म्हणतात 2 तिमोथी 3 अध्याय 3 आणि त्याचं 16 आणि 17 वचन. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना हे माहित आहे. ओके, आपण आता गाणं पण त्याच्याविषयी ऐकलं की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख काय करतो? सद्बोध करतो, दोष दाखवतो, सुधारणूक करतो, नीती शिक्षण देतो. याकरिता काय आहे? उपयोगी आहे. यामुळे काय होतं? यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी त्यानं सज्ज व्हावं. आता बायबल विषयी काय सांगते बघा. बायबल विषयी असं सांगतं की हे जे संपूर्ण बायबल आहे, हे जे आपल्याकडे संपूर्ण बायबल आहे, हे संपूर्ण बायबल ईश्वर प्रेरित आहे. हे परमेश्वराच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे. हे देवबापाचं वचन आहे, दुसरं अजून कुणाचंच नाही. ह्यामधून देवबाप आपल्या संगती बोलतो. हाऊ वंडरफुल अँड हाऊ ब्लेसेड वी आर की देव आपल्या संगती बोलतो. कसं बोलतो? तर ऑलरेडी त्याच्या वचनाद्वारे तो आपल्याशी बोललेला आहे. तुम्हाला त्याचा शब्द जर ऐकायचा आहे तर बायबल उघडून हे वाचणं आवश्यक आहे. तुम्ही जर लहान आहात 3 इयर 4 इयर 5 इयर 6 इयर 7 इयर आणि तुम्हाला वाचता येत नाही, तुम्हाला इंग्लिश वाचता येत नाही, तुम्हाला मराठी वाचता येत नाही, तर लेकरांनो आपल्या आईला आपल्या वडिलांना सांगा बायबल जोरानं वाच, मला ऐकायचं आहे. देवबापाचं वचन मला ऐकायचं आहे. देवबाप काय बोलला मला ऐकायचंय, कारण देवबापाचं वचन आहे. देवाचा शब्द मला ऐकायचा आहे. देवबाप कसा बोललाय हे मला ऐकायचं आहे, कारण बायबलमध्ये कोण बोललाय? बायबलमध्ये देवबाप बोललाय. ठीक आहे, देवबापाचं वचन बायबलमध्ये आहे. म्हणून प्रत्येक बायबल काय म्हणतं? प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख, ईच अँड एव्हरी. ठीक आहे, हे तर तुम्ही खोललं. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख काय करतो? तुम्हाला सद्बोध करतो, दोष दाखवतो, सुधारणूक करतो, नीती शिक्षण देतो. याकरिता काय आहे? हे उपयोगी आहे. यासाठी काय होतं? यासाठी की देवाचा भक्त पूर्ण व्हावा आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. डू यू रिमेंबर काय संत पॉल बोललेला तिमोथेला? तिमोथ्या, सुयुद्ध मी केलेलं आहे आणि धाव संपवलेली आहे. यु नो व्हॉट? की या धावेमध्ये व्हॉट नीड अस, आपल्याला सगळ्यात जास्त आवश्यकता कोणत्या गोष्टीची आहे? आपल्याला सर्वात जास्त आवश्यकता जर कोणत्या गोष्टीची आहे या सुयुद्धामध्ये, तर ती देवबापाच्या वचनाची आहे. वी नीड टू बी सो मच एनग्रॉस इन द वर्ड ऑफ गॉड. आपण देवाच्या वचनामध्ये अधिक जास्त रीतीनं ना इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे, आपण रममान असणं गरजेचं आहे. जेवढं जास्त आपण देवाच्या वचनात रममान असू, तेवढं जास्त देवाचं वचन आपल्या कानी पडेल. देवबाप काय बोलला आपल्याला समजेल. प्रियांनो, हे बायबल विषयी सांगतं. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं, आपल्या डोक्यातून जाऊ द्यायचं नाही. बायबल विषयी साक्ष देईल. कोणीही दुसरा व्यक्ती बाहेरचा येऊन साक्ष देऊ नाही शकत, कारण मनुष्याचा जन्म हा पापात झालेला आहे. मनुष्य वारंवार वाईट विचार, वाईट गोष्टींच्या मागे धावतो. पण सत्य काय आहे? सत्य बायबल आहे, कारण ते देवबापाचं वचन आहे. बायबलद्वारे देव आपल्याशी बोलतो, म्हणून ते सत्य आहे. ठीक आहे, म्हणून बायबल विषयी काय म्हणतं? तर प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध करतो, दोष दाखवतो, सुधारणूक करतो, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. यासाठी की देवाचा भक्त पूर्ण व्हावा आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवबापाचं वचन तुम्हाला कानावर पडणं, ऐकणं, त्याचं आज्ञापालन करणं एकदम आवश्यक आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एकदम महत्वाच्या विषयाकडे घेऊन जात आहे. लेकरांनो, जर तुम्ही इकडे तिकडे लक्ष द्या ना, एकदम कॉन्सन्ट्रेशन करा. ठीक आहे, इथून पुढे फार इम्पॉर्टंट गोष्टीला आपण हात घालतो. मी लक्षात सांगतो बघा, मी एकदम मोठ्या अंकलला हे शिकवत असतो ना, त्यांना पण हे अवघड जातं. मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला आज शिकवणार आहे.
यासाठी की इथून पुढं तुमच्या डोक्यामध्ये जर कोणीही काहीही येऊन टाकलं तर देवबापाचं वचन एवढं फिट असायला पाहिजे. यू शुड नो व्हॉट यू बिलीव्ह. ठीक आहे, तुम्हाला माहित असायला पाहिजे की तुम्ही काय विश्वास ठेवत आहात. ओके, सी नाव. परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख म्हणजे संपूर्ण बायबल. ठीक आहे, हे संपूर्ण बायबल ते देवबापाच्या प्रेरणेने लिहिलेलं आहे. मग आता प्रियान लेकरांना एक लक्षात ठेवा बरं का, की आज आपला देवबाप, ठीक आहे, म्हणजे आपला देवबाप बोलतो का? म्हणजे आज बायबलमध्ये जर तुम्ही बघितलं, विशेष करून जुना करार जर बघितला, तर जुन्या करारामध्ये बायबलमध्ये आपल्याला वारंवार हे आढळतं की देव बोलला. आणि मग जे प्रेषित जे संदेष्टे होते त्या संदेष्टांनी त्याचे शब्द ऐकले आणि संदेष्टांनी लिहिले. देव संदेष्टांद्वारे बोलला. म्हणजे देव, आपला देवबाप बोलतो का? बघा, एकाने प्रश्न, देवबाप कुठून आला? त्याची तो निर्माण झाला का? नाही, तो निर्माण नाही झाला. तो प्रारंभापासून होता. निर्मिती त्यानं केली आणि तो निर्माण करता आहे. तो निर्माण करता असल्या कारणानं त्याचा ना प्रारंभ आहे ना शेवट आहे. जी निर्मिती आहे त्या निर्मितीचा प्रारंभ आहे, त्या निर्मितीचा शेवट आहे. पण देवाचा शेवट आहे का? नाहीये. देवाचा प्रारंभ आहे का? देवाचा प्रारंभ नाहीये. ही इज गॉड हिमसेल्फ. आणि हा जो देवबाप आहे, ज्यानं सगळ्यांना घडवलं, तुमच्या आजूबाजूच्या बहिणीला, भावाला, तुमच्या आता तुमचे फ्रेंड्स जे आता तुम्हाला क्यूबीएसला, ह्या सगळ्यांना बघा, आपलं शरीर आहे, आपल्या शरीराला, आपल्या नर्व्सला, आपल्या एव्हरीथिंग, हू हॅज क्रिएटेड दॅट? गॉड हिमसेल्फ. मग हा जो देवबाप आहे, निर्मिती संगती बोलतो का? तर बघा आपल्याला काय काय दिसतं. हा प्रश्न जो आहे तो मुलीला पण पडतो, मुलाला पण पडतो. आणि हा जो दिसतो ना, ह्याचं नाव मी ठेवलंय ठम्या. तर ह्या ठम्याला पण पडतो. म्हणजे हा नुसता प्रश्न जे आहेत ना, हा प्रश्न नुसते ह्याच्या डोक्यात असतात. ठम्या म्हणतो की नक्की देवबाप बोलतो का? हा बोलतो की नाही बोलत? तर बघा बायबल काय म्हणतात. आता मी तुम्हाला सांगितलं, कोण बोलायला पाहिजे ही गोष्ट? बाहेरचं कोणी बोलायला पाहिजे का? नाही, ही गोष्ट कोणी बोलायला पाहिजे? ही गोष्ट बायबलनीच बोलायला पाहिजे. दुसरं कोणी बोलायला नको. म्हणून आपण सगळेजण तोंडावर गप. बायबलनी बोलायला पाहिजे की बायबलमध्ये देवबाप बोलतो का? तर बायबल काय म्हणतं बघा आपलं. ठीक आहे, कारण मी काय म्हटलं, सत्य काय? सत्य फक्त देवबापाचं वचन आहे. बाकीचं सगळं खोटं आहे. ठीक आहे, सगळं खोटं. ईच अँड एव्हरी वन इज अ लायर. हु इज ट्रुथ? ट्रुथ इज अ बायबल. ठीक आहे, पवित्र शास्त्र हे एकच सत्य आहे. ठीक आहे, ते काय म्हणतं बघा, आपला देवबाप बोलतो का? तर ठम्याला पण प्रश्न पडलाय, आपला देवबाप बोलतो का? तर बघा बायबल काय म्हणतं. बायबल असं म्हणतं, देव जो आहे म्हणजे देवबाप आपला, देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. म्हणजे बघा, देवबाप पूर्वीच्या काळी जो सार्वभौम देव आहे, ज्यानं आकाश, पृथ्वी, गॅलेक्सीज, आपला जबरदस्त आपला देवबाप आहे. आणि ह्या देवबापानं मनुष्याशी बोलला. तुम्ही पाहिलं का? तो काय करत आहे? तो मनुष्याशी बोलला. कसं बोलला बरं? अंशांनी आणि वेगवेगळे प्रकार होते. त्या प्रकारांनी तो आपल्या पूर्वजांशी बोलला, आपल्या लोकांशी. म्हणजे त्याचे जे लोक होते, आपले पूर्वज म्हणजे त्याचे लोक, त्याचे निवडलेले लोक, त्याचे वेगळे केलेले लोक, त्या लोकांशी. म्हणजे हे संपूर्णपणे त्याच्यावर होतं बरं का, देवबापावर. कुणावर कुणा संगती बोलायचं, कुणा संगती नाही बोलायचं, हे संपूर्णपणे देवबापावर निर्भर आहे. तो देवबाप महान आहे. त्यानं निर्णय घ्यायला पाहिजे, मला कुणा संगती बोलायचं आहे. देवबापा माहिती बोल, देवा माहिती बोल, असं नाहीये. देवबाप निर्णय घेतो, कारण तो महान आहे, तो असीम आहे, त्याला सीमा नाहीये. तो अद्भुत देवबाप आहे. तो म्हणतो की मला ह्याच्या संगती बोलायचंय, मला ह्यांची बोलायचं नाही. आणि देवबापानं काय केलं? अंशांनी आणि प्रकारांनी तो संदेष्टांच्या द्वारे, थ्रू द प्रॉफिट्स, ठीक आहे, संदेष्टांच्या द्वारे तो बोलला. देवबाप आपला काय झाला? तो बोलला असं म्हटलं बरं का. म्हणजे आपला देवबाप बोलतो का? ठव्यानं प्रश्न विचारला, आपला देवबाप बोलतो का? हो, आपला देवबाप बोलतो. तो बोलला. कुणा संगती बोलला? अंशांनी आणि प्रकारांनी तो आपल्या पूर्वजांशी बोलला. हाऊ वंडरफुल इट इज की त्यांनी देवबापाचा शब्द ऐकला. देव त्यांनी बोलत होता. जर समजा तुम्ही अजून जराशे मोठे झाले, किंवा जो मोठा गट आहे, तुम्ही जर जुन्या करारात गेले आणि ना, निर्गमनच्या वेळेस ज्या वेळेस लोक निघाले आणि त्यांनी मोशेला म्हटलं, अरे मोशे, काय रे, देवबाप नुसता तुझ्या हिंदीच बोलतो.
देवानं आमच्या संगती पण बोलायला पाहिजे, तू काय खूप मोठा पडलास का? आणि ज्यावेळेस देवबाप हे ऐकतो आणि सिनाय पर्वतावर उतरतो आणि तो ज्यावेळेस आवाज देतो, हे सगळे लोक घाबरून जातात. तो जो पर्वत आहे ना, सिनाय पर्वत, तोही हलू लागतो. हे सगळे लोक जे आहेत ते उलटे पालटे खाली पडतात, उपडे पडतात, मोशेला हाक मारतात. मोशेला म्हणतात, मोशे लवकर ये, लवकर ये, लवकर ये. काय बरं, काय झालं? बोलतो, नको नको, देवबापाला आमच्या आणखी बोलायला नको सांगू, आम्ही मरून जाऊ. कारण तो एवढा महान आहे, त्याचा आवाज आम्ही ऐकू शकत नाही. म्हणजे आपला देवबाप अंशाने प्रकाराने आपल्या पूर्वजांशी बोलला. मग एक स्टेप पुढे आल्यावर याच पत्रामध्ये म्हणजे बायबल संदर्भात काय म्हणतं बघा आपल्या देवबापा संदर्भात. ते असं म्हणतो, तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला. आता ही जी गोष्ट आहे ही त्यावेळेस इब्री लोकास पत्रामध्ये लिहिण्यात आलेली आहे. आणि तो असं म्हणतो, या काळाच्या शेवटी पुत्राकरवी बोलला, त्याचा एकुलता एक पुत्र, माय अमेझिंग जीसस क्राइस्ट. आणि त्या येशू ख्रिस्ताकरवी तो बोललेला आहे. हाऊ वंडरफुल. म्हणजे खुद्द देवबाप येशू ख्रिस्ताकरवी बोलला. त्याला जे जे काही बोलायचं होतं ते सर्व तो येशू ख्रिस्ताकरवी बोलला. वंडरफुल. म्हणजे आपला देवबाप बोलतो का? आपला देवबाप बोलतो. कुणाद्वारे बोलतो? आपला देवबाप अंशाने प्रकारांनी संदेष्टांच्या द्वारे बोलला. एकदम मस्त. आपला देवबाप त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे बोलला. एकदम मस्त. किती जबरदस्त आहे की आमचा देवबाप बोलतो. आमचा देवबाप पूर्वी संदेशांच्या द्वारे बोलला. आमचा देवबाप त्याच्या एकुलत्या एका पुत्राद्वारे बोलला. आणि आता पुढं तो जो येशू ख्रिस्त आहे त्याच्याविषयी बोलण्यात येतं की त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केलं. म्हणजे आपला जो अमेझिंग जीसस क्राइस्ट आहे, माय अमेझिंग जीसस क्राइस्ट, तो इतका जबरदस्त, इतका महान आहे की ज्यावेळेस गॅलेक्सी, ज्यावेळेस विश्व बनवत होते, येशू ख्रिस्त तिथं होता. आहे की नाही वंडरफुल. म्हणजे आपला देवबाप बोलतो का? आपला देवबाप बोलतो. ठीक आहे. आता बघा, ह्या ठम्याला उत्तर मिळालं. आता नेक्स्ट मग येतं, पण आपला आज देवबाप जो आहे आज पण तसाच बोलतो का? म्हणजे हा प्रश्न येतो मग की देवबाप आज पण तसाच बोलतो का? जसे इब्री लोकास पत्रामध्ये लिहिलेलं आहे की आपला देवबाप अंशाने प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी बोलला. आपले येशू ख्रिस्त आपले एकुलत्या एका पुत्राद्वारे तो बोलला. ठीक आहे. म्हणजे आपला देवबाप बोलतो. आपला देवबाप संदेशांच्या द्वारे बोलला. आपला देवबाप प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे बोलला. आणि आता आपला देवबाप तसाच बोलतो का? कारण पूर्वी तर बोललेला शास्त्र म्हणतं आपलं येशू ख्रिस्ताला आणि येशू ख्रिस्ता करवी बोलला. मग आता पण देवबाप तसाच बोलतो का? मग हा प्रश्न पडतो. ठम्याला प्रश्न पडलाय बरं का. ठम्या आहे या ठिकाणी, मी तुम्हाला दाखवतो. ठम्याला प्रश्न पडतो की आमचा देवबाप बोलतो का? आपला देवबाप बोलतो. मग आता पण बोलतो का? मग आता प्रश्न पडलेला आहे. मग या ठिकाणी हा प्रश्न मला पण आहे. तर पुढे बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. काही जण असं म्हणतात, ठीक आहे, की देव स्वप्नात बोलतो. ठीक आहे. आता बघा, हे महत्वाचं आहे लेकरांनो. काही जण असं म्हणतात की देव आमच्याशी स्वप्नात बोलतो. काही जण असं म्हणतात की मला काय होतात माहितीये का, माझ्याशी देव दृष्टांतात बोलतो. मला देवबाप दृष्टांत देतो. म्हणजे मी चालत आहे दृष्टांत मला झाला आणि देव माझ्याशी बोलला. काही जण असं म्हणतात मला दृष्टांत झाला. काही जण म्हणतात स्वप्नात बोलला. काही जण म्हणतात मला दृष्टांत झाला. काही जण म्हणतात देव माझ्याशी डायरेक्ट बोलला. म्हणजे मी एका रूम मध्ये होतो आणि देव म्हणते डायरेक्ट बोलला, येशू आला आणि येशू माझ्या कानात बोलला. काही जण असं म्हणतात. बघा काय म्हटलेलं पुढे. असं म्हटलंय बघा, त्याचा आवाज मी ऐकला. काही जण असं त्याचा आवाज मी ऐकला. अरे बापरे. म्हणजे काही जण म्हणतात देव स्वप्नात बोलला. काही जण म्हणतात मला दृष्टांत झाला. काही जण म्हणतात माझ्याशी डायरेक्ट बोलतो. त्याचा आवाज मी ऐकला. अरे मग मात्र प्रश्न आहे. मग ठम्या या ठिकाणी पण आला. ठम्या म्हणतो अच्छा, मग मला प्रश्न आहे, असा देव बोलतो तर मग याचं काय काम आहे? मग ठम्या तर असं हुशार झालाय, कारण ठम्या तर बायबल वाचायला लागलाय. ठम्याला समजायला लागलाय. आता ठम्या म्हणतो की अरे आता मग असा ह्याचा काय उपयोग आहे का? मग कारण आम्ही बायबलमध्ये वाचलं की प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध करतो, दोष दाखवतो, सुधारणूक करतो, नीती शिक्षण देतो, यासाठी की देवाचा दास पूर्ण व्हावा आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. म्हणजे या धावेमध्ये जी काही आवश्यकता आहे
ते सर्व मला हे देतो बायबल. तर मग असा पण देव बोलतो का डायरेक्टली? नक्की बायबल काय म्हणत आहे? मग मी म्हटलं ना तुम्हाला, कोण बोलायला पाहिजे? बायबलनीच बोलायला पाहिजे. नाही प्रियांनो, लेकरांनो, आज देव असा बोलत नाही. कारण का पूर्वीच्या काळी देव अंशांशाने आणि प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी बोलला. या काळाच्या शेवटी म्हणजे ज्यावेळेस इब्री लोकास पत्र लिहिण्यात आलं, त्याला जे काही बोलायचं होतं, फायनल ऑथॉरिटी प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा एकुलता एक पुत्र होता, त्याच्याद्वारे तो बोलला. बघा, अंशांशाने आणि प्रकारांनी तो संदेशांद्वारे बोलला. येशू ख्रिस्ताद्वारे. येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा, तो माय अमेझिंग जीसस ख्राइस्ट, तो देवाचा एकुलता एक पुत्र, देवाला मनुष्याला जे पण काही सांगायचं होतं ते सर्व त्याने येशू ख्रिस्ता करवी संदेश देऊन सांगितलं आणि शिक्का मारलेला आहे. चॅप्टर क्लोज. येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाच्याही पलीकडं तुम्हाला आणि मला काहीतरी असावं, समजावं, दृष्टांत व्हावा, स्वप्न पडावं, आवाज ऐकावा अशी गरज आहे का? येशू ख्रिस्ताच्या पण पलीकडे जाऊन. तर मात्र मग ठम्याला परत प्रश्न पडतो. ठम्या म्हणतो की आज देव असाच बोलतो का? नाही. मग देव कसा बोलतो? मग बघा, देव प्राचीन काळी अंशांनी आणि प्रकारांनी संदेशांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने सर्व गोष्टींचा वारसा करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्यानं विश्व निर्माण केलं. म्हणजे व्हॉट एव्हर ही हॅज टू प्लॅन, त्यानं जे काही केलं ती येशू ख्रिस्ताला देऊन टाकलं आणि सांगितलं की हा संदेश त्यानं संपूर्ण जगाला पोहोचवावा. म्हणजे जे काही त्याला बोलायचं होतं. म्हणजे आपला देवबाप बोलतो का? हो, आमचा देवबाप बोलतो. आमचा देवबाप बोलला का? आमचा देवबाप बोलला. संदेशांच्या द्वारे बोलला. आमचा देवबाप अंशांनी बोलला. आमचा देवबाप प्रकारांनी लोकांशी बोलला. डायरेक्टली बोलला. पुत्राच्या द्वारे बोलला आणि त्याने त्याला वारस करून ठेवलं. आमचा देवबाप बोलतो. आता बघा, गॉड स्पीक्स. कसं स्पीक केलं त्यानं? कसं जुन्या करारात तो बोललेला आहे? थ्रू प्रॉफिट, संदेशांच्या द्वारे, थ्रू विजन, दर्शन दिलं, थ्रू ड्रीम्स, त्याने त्या ठिकाणी झोपलेले असताना लोकांना स्वप्न दिले, त्यांनी आवाज ऐकवला, सॅम्युएल सॅम्युएल. तुम्हाला आठवलं आवाज देवबाप? सॅम्युएल सॅम्युएल. देवबाप डायरेक्टली आवाज देऊन बोलतो. हाऊ वंडरफुल इज आवर लॉर्ड. देवबाप खूप लोकांसंगती एकत्र बोलला, एकत्र, लॉट्स ऑफ पीपल, सगळे लोक होते आणि देवाचा आवाज त्या लोकांनी ऐकला. आणि मग थिओफेनिस, देवानं मनुष्य रूप धारण करून मनुष्याकरवी देवबाप बोलला. वंडरफुल. तुमचा आणि माझा देवबाप बोलतो. तुमचा आणि माझा देवबाप बोलला, येशू ख्रिस्ता करवी बोलला. पण आता फार महत्वाचं आहे की वाय हे बायबल जे आहे, हे पवित्र शास्त्र, हे तुमच्या आणि माझ्यासाठी एवढं इम्पॉर्टंट का आहे? एवढं महत्वपूर्ण का आहे? का ह्याच्याकडे तुम्हाला आणि मला अधिक काळजीपूर्वक बघायचं आहे? पुत्राच्या द्वारे तो आपल्याशी बोललेला आहे. कसा बोललेला आहे बघा. योहान कृषी वर्तमान 1 अध्याय 14 वचन असं म्हटलंय, शब्द, व्हॉट इज दॅट? शब्द पुत्र तेही झाला आणि त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. हे समजून घ्या, हे आवश्यक आहे. हे संपूर्ण पवित्र शास्त्र, हे संपूर्ण बायबल जर कुणाविषयी बोलतं ना, तर तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. नो वन एल्स. तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादा पिक्चर बघता बघा, आणि पिक्चर मध्ये एक कथानक असते, एक स्टोरी असते, आणि त्या स्टोरीमध्ये ज्यावेळेस तुम्ही ती स्टोरी बघता, ती स्टोरी जी आहे ती कुणाच्या इर्द गिर्द फिरत असते माहितीये का? हिरोच्या. जो हिरो असतो पिक्चरचा, त्या पिक्चरच्या हिरो सभोवती ना ही स्टोरी फिरत असते. तुम्हाला माहित आहे हे बायबलचा हिरो कोण आहे? या बायबलचा हिरो तुमच्या आणि माझ्या लाईफचा हिरो, या संपूर्ण जगाचा हिरो, या संपूर्ण प्राणी मात्राचा हिरो. देयर इज ओनली वन हिरो अँड दॅट इज माय अमेझिंग जीसस ख्राइस्ट. हे संपूर्ण बायबल जर कुणाविषयी बोलतं तर त्या ख्रिस्ताविषयी बोलतं. यातील प्रत्येक शब्द जर कुणाविषयी बोलतो, त्या ख्रिस्ताविषयी बोलतो, त्या ख्रिस्ता संदर्भात बोलतो. इम्पॉर्टंट आहे हे एकदम. म्हणजे काय? शब्द देही झाला आणि त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. आणि बघा हे किती महत्वाचं आहे पुढचं वचन. काल परवा दिवशी अर्पण पास्टर तुम्हाला शिकवत होते, अर्पण अंकालन शिकवताना पवित्र आत्म्याविषयी ते सांगू लागले. आणि पवित्र आत्मा येईल आणि पवित्र आत्मा आल्यावर तो स्वतःच गौरव करेल असं म्हटलं का? ते नाही.
पवित्र आत्मा येईल आणि तो कुणाविषयी सांगेल? तो येशू ख्रिस्ताविषयी सांगेल. हाऊ वंडरफुल, किती मस्त आहे ही गोष्ट की पवित्र आत्मा येईल आणि तो कुणाविषयी सांगेल? तो येशू ख्रिस्ताविषयी सांगेल. लेकरांनो, तुम्हाला मी सांगतो की पवित्र आत्मा आला आणि पवित्र आत्म्याचं आगमन झाल्यानंतर ज्या वेळेस प्रेषितांवर तो उतरला, प्रेषितांना त्यावेळेस काहीच समजलं नाही येशू काही शिक्षण देत होता, काहीच कळालं नव्हतं. पण ऍज सून ऍज पवित्र आत्मा त्यांच्यावर आला, त्यांना सर्व गोष्टी प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिलेलं आहे, त्यांना सर्व गोष्टी उमगल्या की येशू ख्रिस्ताने ही गोष्ट बोललेली, येशू ख्रिस्ताने ती गोष्ट बोललेली, येशू ख्रिस्त हे बोललेला, येशू ख्रिस्त मंडळीविषयी बोललेला, मंडळीमध्ये जाणं, मंडळी स्थापन करणं किती महत्वाचं आहे, मंडळीचा पाया कोण आहे? ख्रिस्त आहे. सगळं त्यांना उमगलं. मग बघा त्यांनी काय केलं, मग त्यांनी देवाच्या प्रेरणेनं, जसं बघा प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध करतो, प्रत्येक ईश्वर प्रेरणेने लिहिलेलं पवित्र शास्त्र. मग संत पॉल तुम्हाला दिसतो बघा या ठिकाणी, संत पॉल दिसतो, पवित्र आत्म्यानं प्रेरित झाले हे लोक. मग संत पॉलाला येशू ख्रिस्तानं जे जे काही सांगितलं ते सर्व त्याच्याविषयी त्यानं पत्रांमध्ये लिहिलं. सगळे डिसायपल्स त्याचे, सगळे त्याचे शिष्य जे आहेत, ते सगळे शिष्य जे जे पत्र तुम्हाला दिसतात नवीन करारामध्ये, हे सर्व ईश्वरी प्रेरणेने झाले. म्हणजे जे जे येशू ख्रिस्ता संदर्भात त्यांना लिहायचं होतं ते सर्व त्यांनी लिहिलं. मग हे कधीच वचन विसरू नका, देव अंशाने प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी बोलला आणि या काळाच्या शेवटी तो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलला. चॅप्टर क्लोज. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताविषयी बोलला, देवाला जे जे काही सांगायचं होतं, थिओफेनेस मनुष्य रूप धारण करून देव मनुष्याशी त्याला जे जे बोलायचं होतं तारणा संदर्भात, त्यांच्या जीवना संदर्भात, त्यांच्या जीवनाच्या धावे संदर्भात, त्या रेस संदर्भात सर्व त्यानं बोललं. हे सर्व पवित्र आत्मा आल्यानंतर शिष्यानं उमगलं. आणि मग पवित्र आत्म्यानं काय सांगितलं बघा, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तो तुम्हाला आठवण करून देईल. वंडरफुल, मस्त झालं. म्हणजे आज तुमच्या आणि माझ्याजवळ हे जे पवित्र शास्त्र आहे, हे पवित्र शास्त्र कुणामुळे मिळालंय? येशू ख्रिस्तामुळं, त्याच्या कृपेनं तुम्हाला आणि मला हे मिळालेलं आहे. कुणी लिहिलं बरं? पवित्र आत्म्यानं या शिष्यांना प्रेरणा केली आणि प्रेरणा मिळाल्यानंतर या लोकांनी येशू ख्रिस्ताला जे जे शिकवलं ते इतरांना पण शिकवलं त्यावेळेस, आणि त्यांनी लिहून काढलं यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये जे तुम्ही या ठिकाणी आहात, मी आहे, आपल्या सगळ्यांना देवाचं वचन मिळावं. आणि मग ही जी धाव आहे या धावेमध्ये आपण धावावं. म्हणून संत पॉल म्हणतो ना, जे सुयुद्ध ते मी केलं, विश्वास राखला आणि माझी धाव पूर्ण केली. या धावेमध्ये तुम्हाला आणि मला सगळ्यात इम्पॉर्टंट जर कोणती गोष्ट आहे, दॅट इज द बायबल. हे काय आहे? हा देवाचा शब्द आहे. देव बोलतो का? देव बोलतो. कशाद्वारे बोलतो? देव फक्त आणि फक्त त्याच्या वचनाद्वारे बोलतो, नथिंग एल्स. देव आज बोलतो का? हो, देव आजही बोलतो. देवानं ऑलरेडी त्याच्या वचनाद्वारे त्यानं बोलून ठेवलेलं आहे त्याला काय बोलायचं. मला ना अनेक अंकल लोक ना मला येतात आणि मला असं सांगत असतात, आम्ही ना देवाचा आवाज ऐकला. मग मी त्यांना म्हणतो, मी देवाचा आवाज रोज ऐकतो. तर ते म्हणतात, कसं काय? बायबल जोरात वाचतो. सोपं आहे. म्हणजे जर कुणाला देवबापाचा आवाज ऐकायचा आहे, जर कुणाला असं वाटतं की मला देवाचा आवाज ऐकायचा, देव कसा बोलतो, मी तुम्हाला सांगेन, बायबल जोरात वाचा, कारण आवाज तुमच्या कानी पडायला पाहिजे, बायबलची वचनं तुम्हाला समजायला पाहिजेत, कारण देव बोललेला आहे. हे एवढे इम्पॉर्टंट आहे, हे एवढं महत्वाचं आहे. आपल्या बायबलवर प्रेम करा, कारण ते बायबल तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख बघा, हा हे संपूर्ण बायबल, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख या धावेमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला आणि मला काय? सद्बोध करतं, दोष दाखवतं, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. गॉड स्पीक्स टुडे. आज देव बोलतो का? आय बिलीव्ह इट. तो बोलतो. कसा बोलतो? तो त्याच्या वचनाद्वारे बोलतो. अँड दॅट इज फायनल ऑथॉरिटी. येशू ख्रिस्ताद्वारे देवाला थिओफिनिस जे जे सांगायचं होतं, देवबापानं येशू ख्रिस्ताकरिता सांगितलेलं आहे आणि ते स्टॅम्प मारलेलं आहे, ते सील झालेलं आहे. त्याच्या पलीकडे दुसरं काहीच शिक्षण नाहीये. कोण येऊन असं बोलतं, मला स्वप्नात भेटला, मला दर्शन दिलं, मला अमुक झालं, मला तमुक झालं,
हे सर्व मानवी अनुभव बाजूला ठेवणं आणि पवित्र शास्त्राकडे लक्ष देणं आवश्यक आहे. माझं हॅल्युसिनेशन, मला अनेकदा वेगवेगळे भास होतात, भास होणं, हॅल्युसिनेशन होणं, वेगवेगळ्या गोष्टी बाजूला राहतात. बायबल मधून देव तारणा प्रित्यर्थ तुम्हाला जी आवश्यकता आहे ते सर्व देवानं तुम्हाला या शास्त्राकरवी दिलेलं आहे. हे देवबापाचं वचन आहे. आता लेकरांनो एकदम थोड्या वेळेमध्ये आपण ही गोष्ट बघूया जी इम्पॉर्टंट आहे, जी महत्वाची आहे. तुमच्या धावेमध्ये सगळ्यात महत्वाचं आवश्यक काय आहे? आता ऑल स्क्रिप्चर्स इज ब्रेथ्ड इनटू बाय गॉड. संपूर्ण पवित्र प्रेरित ईश्वर प्रेरित जे शास्त्रलेख आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे की ब्रेथ्ड. ईश्वरी प्रेरणा म्हणजे काय? ब्रेथ, श्वास, श्वासोश्वास. मेलेला मनुष्य रेसमध्ये भाग घेऊ शकेल का? नाही घेऊ शकणार. कारण का? तो मेलेला आहे. मेलेला मनुष्य उठून म्हणू शकेल का मला धावायचं आहे? नाही, तो मेलेला आहे. मग मेलेल्या माणसाला आवश्यक गोष्ट कोणती आहे बरं? सगळ्यात आवश्यक गोष्ट धावण्यासाठी तो आहे देवाचा श्वास. मेलेला माणूस जिवंत होण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट कोणती गोष्ट आहे? देवबापाचा श्वास त्याला हवा. म्हणजे सगळ्यात महत्वाची जर कोणती गोष्ट त्याला आहे मेलेल्या माणसाला जिवंत होण्यासाठी, तर तो श्वास हवा. आजूबाजूला बघा कोरोना पेशंट वाढत होते, ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन, खूप सारे प्रॉब्लेम्स ऑक्सिजनसाठी तयार झाले. हो, लोक मरत होते कारण का ऑक्सिजन हवं होतं. सगळ्यात पहिला जर माणूस मेलेला आहे त्याला श्वास चेक करा, आहे का नाकात श्वास आहे का त्याच्या. जर मेलेला माणूस जो आहे तो जर जिवंत आहे चेक करायचा आहे, त्याला श्वास गरजेचा आहे. मेलेला माणूस चालण्यासाठी पळण्यासाठी त्याला श्वासोश्वासाची गरज आहे. तशाच प्रकारे मेलेला माणूस रेस धावू शकत नाही. मी मगाशी सांगितलं आळशी माणूस जो आध्यात्मिक रीतीने मेलेला आहे तो रेस पळू नाही शकत. देन व्हॉट ही नीड्स, त्याला काय आवश्यकता आहे? आपण ही पापात मेलेले, आपल्याला जिवंत करण्यासाठी देवाचा श्वास आवश्यक आहे. मगच आपण धावण्यास तयार होतो. मग देवाचा श्वास म्हणजे काय? तर बायबल प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्र म्हणजे काय? देवाचं पवित्र शास्त्र. म्हणजे जर तुम्हाला या धावेमध्ये जिवंत राहायचं आहे, ही तर धावायची आहे, जर तुम्हाला कोणती गोष्ट आवश्यक आहे तर हे देवाचं वचन आहे. ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. मग तुम्ही ह्या धावेमध्ये धावण्यासाठी एकदम परिपक्व व्हाल आणि तयार व्हाल. तुम्ही मगच धावू शकता. मेलेला माणूस धावू शकत नाही. चेक करा तुम्ही आध्यात्मिक मेलेले आहात का. जर तुम्ही जिवंत आहात तर तुम्ही धावण्यासाठी एकदम तयार व्हा. ठीक आहे, वचन काय म्हणतं बघा. मग काय होतं? जिवंत माणूस ज्यावेळेस धावू लागतो तो देवबाप काय करतो? सद्बोध करतो. आता नक्की एक्झॅक्टली सद्बोध म्हणजे काय बरं? बघा, सद्बोध म्हणजे काय असतो? माहित आहे मला, माहित काय आहे? मला माहित आहे की मला धावायचंय, ही मला माहिती आहे. आपण आत्ताच ऐकलं ना की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती जो काय तो काय धावेत आहे. प्रत्येक ख्रिस्ती मुलगा, प्रत्येक ख्रिस्ती मुलगी ती लहानी आहे, छोटीशी, 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष, छोटे छोटे आहेत. तुम्ही सगळेजण धावेमध्ये आहात. ठीक आहे, आणि तुम्ही धावत आहात. मला एकाने विचारलं ना की अहो तुम्ही एवढे गहन विषय लेकरांना कसे काय शिकवणार, त्यांना समजेल का? तर माझा दुसरा प्रश्न होता, त्यांना इतर गोष्टी खूप चांगल्या समजतात. मग ज्यावेळेस बायबलकडे आपण येतो का समजत नाही बरं? का कळत नाही आपल्याला? आपणच आपल्या लेकरांना म्हणतो माझं पोरग खूप हुशार आहे बरं का, माझी पोरगी खूप हुशार आहे बरं का. तुमच्या आईवडील म्हणत असतात तुम्हाला. मग ही हुशारी बायबलचं शिक्षण घ्यायला कुठे जाते? भुर्र उडून जाते वाटतं. ज्यावेळेस आध्यात्मिक शिक्षण घ्यायचं असेल ना तेव्हा असं वाटतं की अरे खूप हार्ड आहे. नाही, हे फार सोपं आहे. प्रत्येक वयोगटातील लेकरांना समजण्यासाठीच देवानं हे पवित्र शास्त्र दिलेलं आहे. कोणी असं म्हणू नाही शकत की मला हे कळत नाही. त्यामुळं सद्बोध म्हणजे काय बरं? सद्बोध म्हणजे मला हे माहित आहे की मी ह्या धावेत आहे, माझं वय किती, मी किती चालत आहे वगैरे. नाही, मला धावायचं आहे ही मला माहिती आहे की हो मी ख्रिस्ती आहे आणि मी धावेत आहे. मग मला धावायचं आहे. सद्बोध करणं म्हणजे काय करणं की या धावेमध्ये, या सुयुद्धामध्ये तुला कशा रीतीनं तयारी करायची आहे बाबा धावण्यासाठी, हे मार्गदर्शन तुला कोण करतं? हे मार्गदर्शन तुला पवित्र शास्त्र करतं. का करतं बरं? कारण पवित्र शास्त्र मिळाल्याखेरीज तू यथायोग्य रीतीनं धावू शकणार नाहीस. तू स्वतःच्या बुद्धीनं धावू शकणार नाहीस. नाही तर कोणीतरी कानात म्हटलं येशू माझ्यासाठी बोलला आज मी असं करतो. नाही, तुम्हाला माहिती आहे शेवटी काय होणार आहे? ज्या वेळेस आपण सगळेजण, प्रत्येक जणच बरं का, एच अँड एव्हरी, मी पण या ठिकाणी आहे, तुम्ही पण आहात. माझा कोरोना आहे बघा, कोरोना होता, हाय, असणार नसणार, कोरोना गेला, दुसरा आजार येईल, दुसरा गेला, तिसरा आजार येईल. प्रत्येक जण आपण ह्या पृथ्वीवर आहोत.
आपण प्रत्येक जण मरणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे बायबल काय म्हणतं? मी तुम्हाला सांगितलं बायबल आपलं सत्य आहे. बायबल काय म्हणतं माहितीये का? तुमचा आणि माझा न्याय कुणी काय बोललं यानं नाही होणार आहे. तुमचा आणि माझा न्याय पुन्हा देवाच्या वचनानं होणार. बघितलं तुम्ही? एकदम सिंपल आहे. म्हणजे याला दर्शन झालं, ह्यानं असं बोलला, यानं तसं बोलला, याच्याऐवजी तुमचा आणि माझा न्याय पण बायबललाच होणार आहे. म्हणजे काय? बायबल काय म्हणतं मग? बघा हा, ईश्वर प्रेरित आहे, ब्रेथ आहे, देवबापाचा श्वास आहे. का दिलाय बरं? की तुम्ही आणि मी या धावेमध्ये यथायोग्य रीतीने धावावं. म्हणून ही काय करतं? सद्बोध करतं मला धावायचं आहे. या धावेमध्ये यथायोग्य रीतीनं मार्गदर्शन करण्यासाठी, कुठं चुकत आहेस, कुठं काय आहेस हे करण्यासाठी मला ह्या सद्बोध करण्यासाठी बायबल दिलेला आहे. मग काय करतं बरं? मला दोष दाखवतं हे बायबल. तुम्ही बघा, मी धावत आहे, मी धावणार आहे, पण धावत असताना बायबल मला दुसरी गोष्ट काय करतं? माझं पवित्र शास्त्र मला दोष दाखवतं, मला चिमटा बसतो. ए क्लेपा, तू चुकत आहेस बर का. क्लेपा, तू हे बरोबर करत नाहीयेस. एक चांगला धावपटूला त्याचे दोष समजणं आवश्यक आहे. तुम्हा सगळ्यांना क्रिकेट मध्ये, क्रिकेट तुम्ही खेळता पाहता बघा. तुम्हाला सांगतो मी, सचिन तेंडुलकर होता ना, सचिन तेंडुलकर एकदा ऑस्ट्रेलियन दौऱ्याला गेला, ऑस्ट्रेलियामध्ये खेळायला गेला. आणि ना त्याला ऑस्ट्रेलियाच्या प्लेयरनी ठरवलेलं होतं की त्याला फक्त ऑफ साइडला बॉल टाकायचा आणि ऑफ साइडला बॉल टाकून त्याला आउट करायचं. फर्स्ट टेस्ट मध्ये 2दा ऑफ साइडला बॉल टाकला, आउट झाला. सेकंड टेस्ट मध्ये 2दा ऑफ साइडला बॉल टाकला, आउट झाला. थर्ड टेस्टला त्याला समजलं की मला ऑफ साइडला बॉल टाकतात आणि आउट करतात. त्याला त्याचा दोष दिसला, तो कुठं चुकत आहे. तुम्हाला माहित आहे, थर्ड टेस्ट मॅचला त्यानं 150 मारले आणि त्याच्यामध्ये त्यानं एकदा पण त्यानं ऑफ साइडचा बॉलला बॅटच लावली नाही. कारण का? त्याला त्याचा दोष समजला. लेकरांनो, हे समजून घ्या, बायबल जे आहे तुम्हाला आणि मला सद्बोध करतं आणि त्यानंतर तुम्हाला आणि मला दोष दाखवतं. तू कुठं चुकत आहेस, तू कुठं काय वाईट वागत आहेस, तुला कुठं सुधारण्याची गरज आहे. बायबल तुम्हाला तुमच्या पापाविषयी चिमटे काढतं. तू वाईट आहेस, तू चांगला नाहीस, हे बायबल तुम्हाला आणि मला दाखवतं. बायबल म्हणतो तू अयोग्य वागतोस, तू बरोबर वागत नाहीयेस. हे तुम्हाला कोण दाखवतं? हे तुम्हाला बायबल दाखवतं, तुम्हाला पवित्र शास्त्र दाखवतं. म्हणून ह्या धावेमध्ये तुम्हाला काय आवश्यक आहे? सद्बोध करणारं बायबल. तुम्हाला काय आवश्यक आहे? दोष दाखवणारं बायबल. देवाचं वचनच तुम्हाला दोष दाखवेल. मगच तुम्ही काय कराल बरं? मगच तुम्ही यथायोग्य रीतीने धावणारे व्हाल. तुम्हाला माहित आहे की मी चांगला धावेन, मग मी उगीच असं येण्यासारखा कुठेतरी असं धावणार नाही. मी पूर्णतेप्रत धावेन. मला आणि कोण हवाय? मला या धावेमध्ये बघा, सुधारणूक दोष दाखवून सोडून देत नाही, तर सुधारणुकीसाठी आपल्याला काय करतं? शिक्षण देतं हे बायबल. बघा, एका कोचचं काम असतं. कोच काय करतो? हे चुकत आहेस तू, इथं नीट वाग, इथं नीट कर. हे कोण सांगतं? सुधारणूक करण्यासाठी आपल्याला कोच सांगतं. आणि या धावेमध्ये हु इज इम्पॉर्टंट फॉर अस? दिस बायबल. हे पवित्र शास्त्र काय करतं? तुम्हाला आणि मला सुधारणूक करतं. की बघ, इथं तू चुकत आहेस, इथं हे असं कर. हे आपल्याला आपलं पवित्र शास्त्र सांगतं. म्हणून पवित्र शास्त्र महत्वाचं आहे. त्यानं काय होईल बरं? त्यानं आपल्याला आपले दोष दिसतील. दोष दिसल्यावर सुधारणुकीसाठी वेळ मिळेल. आणि आपल्याला सुधारणुकीसाठी वेळ मिळाल्यानंतर काय होईल? तशाच प्रकारे आपल्याला पवित्र शास्त्र मला आध्यात्मिक जीवनासाठी, धावेसाठी, माझे दोष दाखवून मला सुधारणूक करण्यासाठी काय करेल? बायबल मला उत्तेजन देईल. आणि मग मी काय करेन बरं? मग मी पुन्हा धावायला लागेल. म्हणजे माझी ही जी धाव आहे ही काय साधी सुधी नाहीये. संत पॉल आपला काय म्हटला बरं? आपला जो पुढे गेलेला, आपल्या पुढे गेला तो संत पॉल आपल्याला पत्र लिहिताना काय म्हणतो माहितीये का? सुयुद्ध मी केलंय, माझी धाव पूर्ण केलेली आहे, आता तुझी बारी आहे, आता तुझी पाळी आहे, तुला करायचं आहे. आणि म्हणून हे काय करतं? मग आपल्याला नीती शिक्षण देतं. म्हणजे या धावेमध्ये येण्यासाठी, चालण्यासाठी जी काही नीती शिक्षणाची आवश्यकता आहे. आता नीती शिक्षण म्हणजे काय माहितीये का? की बघा, तुम्ही अनेकदा चिटिंग करता, अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी करत असता. वाईट बोलणं, वाईट राहणं, ही धाव मी करत आहे. पण माझं माइंड, माझं जे डोकं आहे ते वारंवार पाप करायला धावतं. मी वारंवार पाप करण्यासाठी प्रवृत्त होतो, वाईट गोष्टींकडे आकर्षित होतो. आणि हे सर्वांसाठी मला कोणती आवश्यकता आहे? तर मला माझ्या बायबलची आवश्यकता आहे, माझ्या पवित्र शास्त्राची आवश्यकता आहे. हे पवित्र शास्त्र मला काय करतं बरं? बघा, हे पवित्र शास्त्र सगळ्यात पहिला मला काय करतं? जे काही नीती शिक्षण आहे, हे नीती शिक्षण मला माझं बायबल देतं. जे काही वाईट दृष्ट विचार आहेत, जे मला येऊ पाहतात, त्या सर्वांना या नीती शिक्षणाद्वारे तिथल्या तिथं काय होतं माहितीये का? हाणून पाडण्यात येतं. कारण का? पवित्र शास्त्र मला नीती शिक्षण देतं, मला उत्तेजन देतं.
पवित्र शास्त्रामध्ये चालण्यासाठी, अधिक चांगल्या रीतीने देवाचं वचन शिकण्यासाठी हेच बायबल मला मदत करतं. हे अद्भुत बायबल आहे. का बरं? कारण मी चांगली धाव धावावी. माझा जो फोकस आहे तो एकदम स्टिल ठेवून मी काय करावं? धावावं. त्यासाठी मला बायबल देण्यात आलं. हाऊ वंडरफुल इट इज की मी अधिक चांगलं धावावं, माझं कॉन्सन्ट्रेशन अधिक चांगलं फोकस्ड व्हावं. मग हा ठाम्या आला बरं का पुन्हा. हा ठाम्या काय म्हणतो बघा. हा ठाम्या म्हणतो ओके ठीक आहे, मी रेसमध्ये आहे. ही रेस पूर्ण करून मला काय प्राप्त होणार आहे बरं? ही रेस पूर्ण करून मला काय प्राप्त होणार आहे? तर 2 तिमोथी 3:17 म्हणजे हा प्रश्नच येत नाही. कारण एकदा का तुम्ही ह्या रेसमध्ये आहात आणि पवित्र शास्त्र, देवाचा शब्द तुमच्या जर बरोबर आहे, तर काय प्राप्त होईल मला हे उरणारच नाही. कारण का? बायबल असं म्हणतं, कारण यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होतो. म्हणजे तुम्ही आणि मी काय होणार? तुम्ही आणि मी पूर्ण होणार आणि पूर्ण होऊन चांगल्या कामासाठी सज्ज होणार. किती जबरदस्त गोष्ट आहे की अमेझिंग बायबल. म्हणजे ह्या रेसमध्ये तुमच्या आणि माझ्या संगती सगळ्यात अद्भुत जर कोणती गोष्ट आहे तर ते देवाचं वचन आहे. म्हणजे या ट्रॅक वरून पळत असताना कोणती गोष्ट मला आवश्यक आहे, देव बापाने ती ऑलरेडी दिलेली आहे. प्रियानो, प्रभू म्हटलाय बघा जाताना, घाबरू नका, मी तुम्हाला एकटा असं सोडणार नाही, मी तुम्हाला कैवारी पाठवेन. आणि तो कैवारी येऊन काय करेल बरं? जे जे मी काही तुम्हाला आज्ञा दिलेलं आहे ते येऊन तो तुम्हाला शिकवेल. प्रियानो, हे सगळं तुम्हाला आणि मला शिकवण्यासाठी कोण दिलेलं आहे? देव बापानं तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा दिलेला आहे. हा पवित्र आत्मा, पवित्र बायबल समजण्यासाठी जो लेखक आहे तोच आपल्याला समजावून सांगतो. तो समजावण्यासाठी तुम्हाला आणि मला दिलेला आहे. वी आर ब्लेसेड. आपण खूप आशीर्वादित आहोत. म्हणून लेकरांनो, काही गोष्टी लक्षात ठेवा. प्रत्येकाची धाव आहे, त्याचं सुयुद्ध आहे. संत पॉल म्हणाला आपला, तो म्हणाला सुयुद्ध आहे कर. युद्धात आहोत आपण आपल्या बॉडी साठी युद्ध करतोय. म्हणायचे नाही, मला देवाचं गौरव करायचंय, मला बायबलला समर्पित व्हायचंय, बायबलच्या वचनाचं आज्ञापालन करायचंय, मला बायबल वाचायचंय, बायबलचा शब्द माझ्या कानी पडला पाहिजे, मी बायबलवर प्रेम करणारा पाहिजे, मला अधिक चांगलं देवाचं वचन शिकायचंय. कारण का? जे युद्ध संत पौलानं आपल्या पुढे पूर्ण केलं, आपल्यालाही याच सुयुद्धासाठी पाचारण केलं. ठीक आहे. आपण जसं मी स्टार्टिंगला म्हणालो, ईच अँड एव्हरी वन, आपण प्रत्येक जण जे आहोत ते या धावेसाठी पाचारण केले. या धावेवर धावण्यासाठी, आपल्याला तयार करण्यासाठी पवित्र शास्त्र देण्यात आले. आपलं बायबल आपल्यासाठी देण्यात आलेलं आहे. यावर प्रेम करा, याबद्दल देवाला आभार म्हणा, थँक्यू. सारखं बघा, मी माझ्या मुलांना पण सांगत असतो, सारखं देवबापाला थँक्यू म्हणा. तुमच्या जीवनासाठी, तुमच्या तारणासाठी, तुमच्या घरातील वावरासाठी, तुमच्या बायबलसाठी तुम्ही सारखं देवबापाला थँक्यू बोला की देवबापा, आज आम्ही तुझं शब्द ऐकू शकतो, तू काय काय बोललास देवबापा ते आम्ही वाचू शकतो. अनेकांना प्रियांना बायबल नाहीये, अनेकांना समजत नाही, अनेकांना कळत नाही. तुम्ही जर तुमचं बायबल उघडलं आणि काही पत्र वाचले, संत पॉल स्पेसिफिकली ख्रिस्ती लोकांना लिहितंय, पवित्र जनांना लिहितंय, निवडलेल्या लोकांना लिहितंय. अनेक जण बायबल विना मरत आहेत, अनेक जणांना बायबल मिळत नाहीये. देवबापानं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. हाऊ ब्लेसेड वी आर. आपण किती देवबापाला कृतज्ञ असायला पाहिजे. देवबापा, या धावेमध्ये, या रेसमध्ये द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी आहे माझ्याकडे ती माझं बायबल आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग गॉड हॅज गिव्हन मी, दॅट इज माय बायबल. मी ह्याच्यावर प्रेम करणार, मी याबद्दल देवाला आभार मानणार. मी माझ्या प्रार्थनेमध्ये प्रभूला म्हणणार, देव बापा थँक्यू, मी आज तुझा शब्द ऐकू शकतो, मी आज तुझा शब्द ऐकू शकते. म्हणून ह्या बायबलला लेकरांनो पूर्णपणे समर्पित व्हा. मगच ही जी धाव आहे, ह्या धावेचं जे सुयुद्ध आहे ते तुम्ही कराल. ठीक आहे. यातून तुम्ही माघार घेणार नाही. पवित्र शास्त्राशिवाय कोणतीही गोष्ट खरी नाहीये. जे काही पवित्र शास्त्र म्हणतं तेच खरं आहे. मनुष्याचे विचार, मनुष्याचा देह याच्याकडे असतात, पण बायबल जे आहे ते आध्यात्मिक आहे. ते आध्यात्मिक स्वरूपाचं आहे, कारण ते देवबापाचं आहे. हेच सत्य सांगतं. देवानं मला हे सांगितलं, देवानं मला ते सांगितलं. याच्याऐवजी बायबलनं मला सांगितलं की माझं बायबल मला सद्बोध करतं, मला दोष दाखवतं, मला सुधारणुकीसाठी वेळ देतं, मला नीती शिक्षण देतं. याकरिता या धावेमध्ये मी पूर्ण असावं, अर्धवट नसावं. देवबाप करू लेकरांनो, आमची प्रार्थना आहे की देवबापानं तुम्हा प्रत्येकाला ना अद्भुत रीतीनं कृपा द्यावी. योग्य समयी तुमच्या सगळ्यांचं तारण व्हावं आणि देवबापानं अद्भुत रीतीनं तुमच्याद्वारे त्याचं गौरव करून घ्या. ठीक आहे. तर सगळ्यांनी यावेळेस मी थांबत आहे. ठीक आहे. मी पुन्हा हा जो माईक आहे आपला जे ते मी प्रीती मॅडम कडे देत आहे. ठीक आहे. थँक्यू पास्टर क्लेपर.
खूपच सोप्या भाषेत तुम्ही हा इतका महत्वाचा विषय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.